हॅलो फ्रेंड. लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं प्ले हेड, फ्रेम, की फ्रेम आणि एम्प्टी की फ्रेम. त्यासोबतच बेसिक ॲनिमेशन ही करून बघितलं. आज आपण राहिलेली संपूर्ण टाइमलाईन व त्यासोबतच लेअरही कव्हर करत आहोत. हा टाइमलाईनचा शेवटचा पार्ट आहे. तर चला सुरू करूया. लेअर लेअर ही एक ट्रान्सपरंट शीट आहे जे की आपल्याला डिझाईन आणि ॲनिमेशन करण्यास खूप मदत करत असते. एकाच लेअरवरती सर्व ऑब्जेक्टना जर बनवलं की त्यांना मॅनिप्युलेट करणं हे खूप कठीण होऊन जातं. त्यामुळे त्यांना लेअर वाईज बनवणे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे लेअर हेही ॲनिमेशनमध्ये खूप महत्त्वाचा रोल बजावते. तर चला लेअरशी रिलेटेड इतर इम्पॉर्टंट गोष्टी समजून घेऊयात. या ठिकाणी लेअर बघितलं की टाइमलाईन विंडोवरती आपल्याला इथं लेअर भेटते आणि एकाच लेअरवरती जर का मी इथं सर्कल इथं ड्रॉ करतोय आणि याच ठिकाणी जर याच्यावरती मी एक दुसऱ्या कलरचा सर्कल ड्रॉ करतोय, तर या ठिकाणी जर का मी ह्या ऑब्जेक्टला इथं बाजूला करतोय तर या सर्कलचा हा पार्ट इथं कट झालेला तुम्हाला दिसायला लागेल. तर बिना लेअरचे असे खूप सारे प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. नवीन लेअर बनवण्यासाठी या ठिकाणी टाइमलाईन विंडोवरती लेफ्ट हँड साईडला तुम्हाला या ठिकाणी न्यू लेअरचं बटन भेटतं. याच्यावरती जसं क्लिक कराल तसं या ठिकाणी तुम्हाला नवीन लेअर बनलेली बघायला भेटेल. जसं की आताच या ठिकाणी मी जे सर्कल ड्रॉ केलं होतं, फर्स्ट लेअरवरती जर का या ठिकाणी मी सर्कल ड्रॉ करतोय आणि सेकंड लेअरवरती जर मी दुसऱ्या कलरचा जर सर्कल ड्रॉ करतोय आणि या ठिकाणी ह्या ऑब्जेक्टला मी जर इथून मूव्ह करतोय, तर ह्या लेअरचा आणि खालच्या लेअरचा कोणताच एकमेकांशी डिस्टर्ब होणार नाही. तर हा एक बेनिफिट भेटतो की आपण लेअरमुळे दोन ऑब्जेक्ट वेगवेगळे ट्रीट करू शकतो. जर नको असलेले लेअर जर डिलीट करायची असेल तर ती लेअर सिलेक्ट करा आणि डिलीट वरती क्लिक करा. लेअरला सिलेक्ट करा आणि डिलीट बटन वरती क्लिक करा. तर अशा पद्धतीने आपण नको असलेले लेअर इथं डिलीट करू शकतो. तर या ठिकाणी न्यू लेअरच्या बाजूला येतं न्यू फोल्डर आणि या ठिकाणी आपण काही ऑब्जेक्ट इथं ड्रॉ केलेले आहेत ते वेगवेगळे लेअरवर आणि ह्या वेगवेगळ्या लेअरचं जर तुम्हाला एक एक फोल्डर जर बनवायचं असेल तर या ठिकाणी मी न्यू फोल्डर बनवतोय. तर हे जे ऑब्जेक्ट आहेत या ठिकाणी मी काय करतोय, ह्या ऑब्जेक्टला मी ह्या न्यू फोल्डरच्या आतमध्ये टाकतोय. तर या ठिकाणी हा एक इथं तुमचा फोल्डर झाला ग्रीन कलरचा आणि हे जे रेड कलरचे जे आहेत या ठिकाणी मी ह्याला इथं अजून एक फोल्डर बनवला रेड. याला मी नाव दिलं रेड आणि ह्या ठिकाणी हे सर्व जे लेअर आहेत ते ह्या रेडच्या आतमध्ये इथं मी ऍड करतोय. तर हे रेड कलरचे तुम्ही असे वेगवेगळे ग्रुप बनवू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ग्रुप बनवू शकतो. हे एक्झाम्पल साठी मी तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन बनवून दाखवलेली आहे. ऍक्च्युली आपण हे वेगवेगळे कॅरेक्टर वेगवेगळे ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपण या ठिकाणी याचा यूज करतो की जसं की कॅरेक्टर आहे, बॅकग्राऊंड आहे, ट्री आहे, काय आहे, असे वेगवेगळे ग्रुप तुम्ही काय करू शकता या ठिकाणी बनवू शकता. डिलीट या बटनाचा जे यूज आहे ते नको असलेल्या गोष्टी डिलीट करण्यासाठी होतं. त्यानंतर या ठिकाणी शो ऑल लेअर ॲज आउटलाईन, जसं की मी याच्यावरती क्लिक करेन की ह्या सगळ्या ऑब्जेक्टचे जे आउटलाईन आहे ते तुम्हाला इथं शो व्हायला लागते. जे कलर या ठिकाणी तुम्हाला आउटलाईनचे दिलेले आहेत ते कलर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. जर चालू करायचं असेल तर वापस याच्यावरतीच क्लिक करायचं. तुम्ही बघू शकता हे वापस आहे तशा पद्धतीने कलर आपल्याला दिसायला लागलेला आहे. जसं की या ठिकाणी मी ह्या लेअर वरती तर क्लिक करतोय तर या ठिकाणी फक्त त्याची आउटलाईन बघायला भेटेल. ज्या लेअर वरती तुम्ही क्लिक करता त्याची आउटलाईन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. अशा पद्धतीने तुम्ही आउटलाईन मध्ये पण इथं बघू शकता. त्यानंतर येतं शो हाईड लेअर. सर्व लेअर एकत्रित चालू होतील आणि बंद होतील. त्यानंतर येतं या ठिकाणी लॉक. लॉक जो आहे लेअरवरील ऑब्जेक्टना लॉक करण्यासाठी यूज होतो. या ठिकाणी तुमचे जे पण ऑब्जेक्ट आहेत ते एकदा फायनल झाले की तुम्ही त्याला लॉक करून ठेवू शकता. त्याच्यावरती आपण कोणीच मॉडिफाय करू शकत नाही. बट कोणी अनलॉक जर करून त्याच्यावरती चेंजेस केलं तर ते करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी हायलाइटचा एक बटन दिलेला आहे. ह्याच्यावरती जर क्लिक केलं की तुमचे जे पण लेअर आहेत हे या ठिकाणी हायलाइट झालेले बघायला भेटतील. इथं तुम्ही बघू शकताय किंवा या ठिकाणी मला जे लेअर हायलाइट करायचे ते लेअर इथं मी काय करेन या ठिकाणी ग्रीनला तर सिलेक्ट केलं की ग्रीन लेअर तुमची या ठिकाणी हायलाइट होईल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे लेअर असेल तर तुम्हाला काम करण्यासाठी ते मदत होईल. या ठिकाणी एक बटन भेटतं तुमचा व्ह्यू ऍक्टिव्ह लेअर. ओके, जे पण तुम्ही लेअर सिलेक्शन केलेले ती लेअर फक्त या ठिकाणी जर क्लिक केली की फक्त तेवढीच लेअर तुम्हाला इथं इंडिकेट होईल. अदरवाईज बाकीचे तुमचे बंद होतील. वापस याच्यावरती क्लिक केले की वापस सर्वचे सर्व लेअर बघायला भेटतील. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर ऍड कॅमेरा. कॅमेरा आपण एक सेपरेट लेक्चर मध्ये बघणार आहोत. या ठिकाणी नंतर भेटते पेरेंटिंग व्ह्यू. पेरेंटिंग व्ह्यूचं पण हे आपण सेपरेटली लेक्चर बघणार आहोत. आता बघूयात आपण राईट क्लिकचे ऑप्शन.
जर या ठिकाणी काही लेयर तुमचे हाईड असतील आणि काही लॉक असतील तर हे सर्व लेयरला तुम्हाला अनलॉक करायचं आहे आणि विजिबल करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, कोणत्याही लेयर वरती राईट क्लिक करा आणि शो अँड अनलॉक ऑल करू शकता. म्हणजेच या ठिकाणी सर्वचे सर्व लेयर तुमच्या शो पण होतील आणि अनलॉक पण होतील. त्यानंतर सेकंड जो बटन येतं लॉक ऑदर, या ठिकाणी जर मी राईट क्लिक करून कोणत्याही लेयर वरती जर इथं लॉक ऑदर केलं की ती लेयर सोडून बाकीचे सर्वचे सर्व लेयर इथं लॉक होतील. या ठिकाणी बघू शकता. वापस राईट क्लिक केलं आणि या ठिकाणी मी काय केलं, शो अँड अनलॉक ऑल केलं की हे सगळे अनलॉक होतील. जसं की त्यानंतर इथं हाईड ऑदर, म्हणजे ही लेयर सोडून बाकीचे सर्वचे सर्व लेयर इथं काय झालेले हाईड झालेले आहे. म्हणजे फक्त आता ही चालू लेयर या ठिकाणी दिसते. मी वापस याच्यावरती राईट क्लिक करतोय, शो अँड अनलॉक ऑल करतोय. जर का या ठिकाणी येऊन मी शो ऑदर ट्रान्सपरंट करतोय तर ही लेयर सोडून बाकीचे सर्वचे सर्व लेयर या ठिकाणी ट्रान्सपरंट होतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि जर का मला विजिबल जर करायचं असेल तर ह्या ठिकाणी मी सर्वांना सिलेक्शन करतोय, राईट क्लिक करतोय आणि प्रॉपर्टीज मध्ये जातोय आणि इथं विजिबल करतोय. तर हे सर्वचे सर्व विजिबल होतील. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं की या ठिकाणी मी राईट क्लिक करतोय, त्यानंतर इथं दिलेले तुमची इन्सर्ट लेयर, म्हणजे या ठिकाणी नवीन लेयर इथं ऍड करून देईल, जे की तुम्हाला इथं भेटतं. राईट क्लिक केलं, डिलीट लेयर केलं, या ठिकाणी तो डिलीट पण करेल. जर या ठिकाणी कोणत्याही लेअरवरती मी राईट क्लिक केलं, कट केलं की ही लेयर हे या ठिकाणाहून कट झाली आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही इथं येऊ शकता, राईट क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, पेस्ट लेयर करू शकता. जसं मी पेस्ट केलेलं आहे तसं या ठिकाणी या फाईल मध्ये तुमची ही लेयर पेस्ट झालेली आहे, इथं बघू शकता. त्यानंतर येतं कॉपी लेयर. कॉपी दोन्ही ठिकाणी राहील, जिथून आपण घेतो त्या ठिकाणी आणि जिथं पेस्ट करतोय त्या ठिकाणी, दोन्ही ठिकाणी हे आपल्याला कॉपी भेटून जाईल. त्यानंतर इथं दिलेलं आहे डुप्लिकेट लेयर. या ठिकाणी जर तुम्हाला ह्या लेयरची डुप्लिकेट पाहिजे तर इथून तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं दिलेलं आहे मर्ज लेयर. या ठिकाणी जे पण लेयर तुम्हाला मर्ज करायचे ते या ठिकाणी मर्ज लेयर करू शकता. त्यानंतर इथं दिलेलं आहे कन्वर्ट लेयर टू सिम्बॉल. ही लेयर जी आहे ते सिम्बॉल मध्ये कन्वर्ट करून भेटेल. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर गाईडलाईन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, इथे ह्या लेयरला तुम्ही गाईड बनवू शकता. गाईडचं जे लेक्चर आहे आपण सेपरेटली बघणार आहोत. सध्या एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला ह्या लेयरला जर गाईड करायचे असेल, राईट क्लिक करा, गाईडवरती क्लिक करा, हे तुमची गाईड झालेली बघायला भेटेल. त्यानंतर येतो ऍड क्लासिक मोशन गाईड. मोशन गाईड ही आपण ऍड करू शकतो. हे जे लेक्चर आहेत ते आपण नंतर खूप डिटेलमध्ये बघणार आहोत, तर सध्या फक्त समजून घ्या. त्यानंतर इथं मास्क दिलेलं आहे. मास्क पण आपण या ठिकाणी खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इन्सर्ट फोल्डर, आत्ताच आपण जे बघितलेलं आहे इथे फोल्डर पण बनवू शकतो. नको असलेलं फोल्डर इथून तुम्ही डिलीट करू शकता. पाहिजे असेल तर इन्सर्ट फोल्डर करा आणि याच्या आतमध्ये हे जे तुमचे लेयर आहे ते या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. आणि या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही एक्सपांड फोल्डर करू शकता किंवा कोलॅप्स फोल्डर करू शकता. कोलॅप्स फोल्डर म्हणजे फोल्डर मध्ये लेयरना आतमध्ये हाईड करून घेतो आणि एक्सपांड म्हणजे जे हाईड आहे त्यांना ओपन करून देतो. ते तुम्ही इथूनही करू शकता. त्यानंतर या ठिकाणी एक्सपांड ऑल फोल्डर आणि कोलॅप्स ऑल फोल्डर दिलेला आहे. म्हणजेच इथे असलेले सर्व ग्रुप एकाच वेळेस कोलॅप्स किंवा एकाच वेळेस एक्सपांड करू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय तर याच्या लेयरच्या प्रॉपर्टीवरती बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्हाला नाव दिसतोय. जे नाव तुम्हाला त्या लेयरला द्यायचं आहे ते नाव देऊ शकता. लॉग दिसतंय, म्हणजेच हे लॉग तुम्हाला इथं करून भेटेल. अटॅच टू कॅमेरा, ज्यामध्ये तुम्ही कॅमेरा अटॅच करू शकता. विजिबल म्हणजे त्या लेअरवरील ऑब्जेक्ट जर हाईड केलं असेल तर त्यांना शो करू शकतो. ओपॅसिटी म्हणजे त्या लेअरवरील ऑब्जेक्टना जर ट्रान्सपरंट करायचं असेल तर ते करू शकतो. इनविजिबल म्हणजे त्या लेअरवरील ऑब्जेक्टना आपण हाईड करून ठेवू शकतो. त्यानंतर इथं टाईप दिलेलं आहे, म्हणजेच इथं लेअरची तुमची टाईप आहे. हे जर बघितलं तर हे नॉर्मल टाईप आपण इथं बघतोय, मास्क बघतोय किंवा फोल्डर बघतोय किंवा गाईड बघतोय. तर ह्या लेअरला तुम्हाला जशा पद्धतीने टाईप मध्ये करायचं आहे तशा पद्धतीचा यूज करू शकता. आउटलाईनचा जो कलर आहे या ठिकाणी तुम्ही आउटलाईनचा कलर सुद्धा इथून काय करू शकता, चेंज करू शकता. या ठिकाणी ही लेअरची जी हाईट आहे तर 100 आहे. इथून तुम्ही 300 जर केला आणि ह्याला ओके करता तर या ठिकाणी 300 तुमची इथं. जर चालू लेअर फक्त आउटलाईन मध्ये बघायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करा, म्हणजे आउटलाईन मध्ये दाखवेल. त्यानंतर टाइमलाईन टूल बघतोय. या ठिकाणी सुरुवातीला क्रिएट न्यू की फ्रेम, ब्लँक की फ्रेम आणि फ्रेम असे बटन भेटतात, ज्याने आपण फ्रेम, की फ्रेम, ब्लँक की फ्रेम ऍड करू शकतो. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे.
जर ती व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर आय बटनमधून बघू शकता किंवा मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर ॲटो इन्सर्टचा बटन भेटतो. हा ॲटो की फ्रेम ॲड करेल. हे आपण ऑलरेडी मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पुढं आहे रिमूव्ह फ्रेम. ज्या फ्रेमनं आपण सिलेक्शन करू त्या फ्रेमनं तो रिमूव्ह करून देईल. त्यानंतर येतं ओनियन स्किन. ओनियन स्किन आपण ज्या फ्रेमवरती आहोत त्या फ्रेमच्या आजूबाजूचे फ्रेम एकाच वेळेस बघण्यासाठी यूज होतो. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने हे ऑब्जेक्टला इथं ड्रॉ करेन. तर ह्या कामासाठी आपण ओनियन स्किनचा यूज करू शकतो. त्यानंतर येतं एडिट मल्टिपल फ्रेम. एकाच वेळेस मल्टिपल ऑब्जेक्टना आपल्याला मॅनिपुलेट करण्यासाठी याचा यूज केला जाऊ शकतो. जसं की आता या ठिकाणी जर बघितलं, आता या ठिकाणी एकत्रित मी सिलेक्शन सुद्धा केलेलं आहे आणि ह्या सगळ्या ऑब्जेक्टना मी इथं खाली घेतोय. तर हे फक्त लास्ट फ्रेमवरून आपण जे सिलेक्शन केले तेच होतं. तर त्याच्यासाठी होतं एडिट मल्टिपल फ्रेमचा यूज. आणि इथं मी काय करतोय, हे सर्व ऑब्जेक्टना आता सिलेक्शन करतोय आणि खाली घेतोय. हवं तर आपण ह्याला लहान मोठं सुद्धा आपण काय करू शकतो, इथून करू शकतो. तर हे झालं तुमचं एडिट मल्टिपल फ्रेम. पुढे दिलेलं आहे क्लासिक ट्विन, मोशन ट्विन आणि शेप ट्विन. इथून तुम्ही ते सुद्धा इथून ऍड करू शकता. हे आपण खूप डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. त्यानंतर येतं लूप. लूप म्हणजे काय, तुम्ही या ठिकाणी जे बनवलेले ॲनिमेशन आहे ते बघायचं असेल तर इथं मी प्ले करतोय. तर हे कंटिन्यू तुम्ही अशा पद्धतीनं चालू करून देईल. जर लूप बंद असेल तर हे एकदा प्ले करेल आणि स्टॉप करेल, एकदा प्ले करेल स्टॉप करेल. आणि लूप चालू असेल तर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू ते चालू ठेवून टाक. तर हे झालं तुमचा लूप. आणि इथून तुम्ही केलेल्या ॲनिमेशनला प्ले करून बघू शकता. इथून तुमची टाइमलाईन इथं झूम आउट करू शकता. या ठिकाणी प्ले हेड कोणत्या फ्रेमवर आहे हे शो करतो आणि हे जे आहे ते फ्रेम रेट कोणता आहे हे इंडिकेट करतो. तर मे बी तुम्हाला टाइमलाईनशी रिलेटेड सर्व गोष्टी समजल्या असतील. व्यवस्थित समजून घ्या, कारण ह्या टाइमलाईनवरतीच आपलं सर्व ॲनिमेशन डिपेंड आहे. तर या ठिकाणी करूया आपण स्टॉप. नेक्स्ट व्हिडिओ भेटूया नवीन टॉपिक.